लक्ष्मीपूजन 2025 लेखक आहेत सचिन मधुकर परांजपे। यावर्षी दिवाळीतील लक्ष्मीपूजन दिनांक 21 ऑक्टोबर 2025 मंगळवारी सायंकाळी 6:10 रात्री 8:40 या कालावधीत मुहूर्तानुसार आहे। एकूण कालावधी 2 तास 30 मिनिटे हा आहे। या 2.5 तासाच्या कालावधीत संध्याकाळी 7:44 ते रात्री 9:17 या कालावधीत लाभ चौघडी आहे। यामुळे पूजेची सर्व तयारी आधी करून प्रत्यक्ष पूजन विधी, मंत्रजप, प्रार्थना हे मुख्य विधी संध्याकाळी 7:44 ते 8:40 या वेळात 56 मिनिटात करावेत। 56 मिनिटे हा कालावधी पुरेसा आहे। याच काळात वृषभ हे स्थिर लग्नही आहे। लक्ष्मीपूजन विधी होत असताना चांगली चौघडी आणि स्थिर लग्न दोन्हीही महत्त्वाचे आहेत। आपल्या घरातील लक्ष्मीपूजन हे संध्याकाळी 6:10 सुरू केलेच तरी शक्यतो स्तोत्र, मंत्रपठण, साधना, प्रार्थना या रात्री 7:44 पासून 8:40 या काळात करा। त्याआधी उपचार, अभिषेक, पूजा वगैरे करायला हरकत नाही। 8:40 पुढेही विधी साधना सुरू राहिल्या तरी हरकत नाही, ते अधिक उत्तम ठरेल। या पूजनाचे धार्मिक, आध्यात्मिक व व्यावहारिक मूल्य शब्दातीत आहे। इथे लक्ष्मी ही केवळ पैसा, धनप्राप्ती किंवा श्रीमंती याच अर्थाने अपेक्षित नसून ती श्री या संकल्पनेवर आधारित आहे। श्री म्हणजे धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ती, सत्ता, आरोग्य, समृद्धी, यश, प्रतिष्ठा, मान सन्मान, लोकप्रियता, दीर्घायुष्य या सर्व गुणसंपन्न अर्थाने येणे किंवा तिचे आगमन होणे अपेक्षित आहे। धना इतकीच मनःशांती हीच खरी लक्ष्मी आहे। या काळात शुचिरभूतपणे श्री महालक्ष्मीच्या तसबिरीची किंवा मूर्तीची उत्तम चौरंगावर सुशोभित मांडणी करून पूजन करावे। सोबत धन, सुवर्ण, बँकेची पासबुके, सर्टिफिकेट, नाणी यांचीही पूजा करावी। पूजा पंचोपचार केली तरी चालेल, म्हणजे स्नान, धूप, दीप, गंध आणि नैवेद्य। मनातील भाव हा कृतज्ञतेचा, श्रद्धेचा असावा। बरेचदा श्री लक्ष्मीपूजन करताना अनवधानाने श्री विष्णूंचे स्मरण, प्रार्थना करणे राहून जाते। श्री महालक्ष्मी तत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जिथे विष्णूंचं स्मरण होतं, प्रार्थना होते, त्या ठिकाणी तिचा निवास राहतो, कारण ती विष्णूंशिवाय राहत नाही। त्यामुळे तिची पूजा अर्चना करण्याआधी विष्णुदेवांचे स्मरण करणे क्रमप्राप्त आहे, हे विसरू नका। नुसते मानसिक स्मरण केले किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्रजप 11 वेळा केला तरी चालेल। घरातील वातावरण सुगंधित व प्रसन्न असावे। पूजनाचे उपचार हे तुम्ही तुमच्या इच्छेने व मनापासून करावेत, पण लक्ष्मीपूजनासाठी काही प्रभावी मंत्र पुढील प्रमाणे आहेत। त्यांचा जप प्रत्येक मंत्राचा किमान 108 वेळा तरी पूजन प्रसंगी करावा। काही मंत्र तंत्रोक्त आहेत तर काही पुराणोक्त किंवा स्तोत्रातील आहेत। मंत्रजप हा शक्यतो पूजन झाल्यानंतर करावा। खाली दिलेल्या सर्वच मंत्रांचा जप करणं जमेल असं नाही, पण निदान त्यातील 2 मंत्रांचा जप प्रत्येकी 108 वेळा करावा। जप झाल्यानंतर प्रार्थना करावी। आधीच्या पॅरेग्राफमध्ये जे गुण लिहिले आहेत त्यांची, म्हणजेच धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ती, सत्ता, आरोग्य, समृद्धी, यश, प्रतिष्ठा, मान सन्मान, लोकप्रियता, दीर्घायुष्य प्राप्ती व्हावी अशी प्रार्थना करावी। नैवेद्य दाखवून प्रसाद घरातील मंडळींना वाटावा। ज्यांना जमत असेल, येत असेल त्यांनी मंत्र जपानंतर श्रीसूक्त किंवा महालक्ष्मी अष्टक यांचेही पाठ करावेत। महत्त्वाचे, जर तुम्ही श्री लक्ष्मीपूजन करणार असाल तर त्या दिवशी मांसाहार, मद्यपान किंवा कोणतेही अनैतिक, अश्लाघ्य आणि अशुभ कृत्य करू नये। त्या दिवशी वादविवाद करू नये। दिवसभरात जमेल तेव्हा अन्नदान करावे। सुवासिनीची ओटी भरावी। कुलदेवतेचे स्मरण चिंतन करावे।
लक्ष्मीपूजनाचे वेळी घरच्या ओटीवर अंगणात दिवे प्रज्वलित असावेत. श्री लक्ष्मी देवीचे काही प्रभावी मंत्र. यापैकी सर्व मंत्रांचा किंवा किमान 2 मंत्रांचा तरी जप प्रत्येकी 108 वेळा करावा. उच्चार करणे अजिबात शक्य नसेल तर निदान प्रार्थना तरी करावी. काही मंत्र उच्चाराला सोपे असे देत आहे तर काही जरा कठीण आहेत. ओम श्रीम नमः. दुसरा आहे ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. तिसरा आहे ओम महालक्ष्म्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. चौथा आहे ओम ह्रीं पद्मे स्वाहा. पाचवा आहे ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्म्यै नमः. सहावा आहे ओम या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. सातवा आहे ओम आदिलक्ष्मी नमस्तेस्तु परब्रह्मस्वरूपिणी यशो देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे. यावर्षी लक्ष्मीपूजन 2025च्या शुभमुहूर्तावर समस्त लक्ष्मी भक्तांसाठी एक वेगळं दुर्मिळ स्तोत्र देतो आहे. या काळात किंवा रात्री दिलेल्या मुहूर्त काळात या दुर्मिळ रमा हृदय स्तोत्राचा 1 किंवा 11 किंवा 21 वेळा पाठ करा. रमा हृदय स्तोत्रम. श्री पद्मा कमला मुकुंद महिषी लक्ष्मी स्त्रीलोकेश्वरी मा क्षीराब्धिसुता विरिश्च जननी विद्या सरोजासना सर्वाभीष्टफलप्रदेति सततं नामानि ये 12 प्रातः शुद्धतरः पठन्त्यभिमतान् सर्वान् लभन्ते शुभान्. नामावलिः ओम श्री श्रियै नमः. ओम श्री पद्मायै नमः. ओम श्री कमलायै नमः. ओम श्री मुकुंदमहिष्यै नमः. ओम श्री लक्ष्म्यै नमः. ओम श्री त्रिलोकेश्वर्यै नमः. ओम श्रीमायै नमः. ओम श्री क्षीराब्धिसुतायै नमः. ओम श्री विरिश्चजनन्यै नमः. ओम श्री विद्यायै नमः. ओम श्री सरोजासनायै नमः. ओम श्री सर्वाभीष्टफलप्रदायै नमः. इति रमा हृदय स्तोत्रम संपूर्णम. तर मित्रांनो, अत्यंत श्रद्धेने आणि वर दिलेल्या शुभ पर्व कालात अवश्य श्री महालक्ष्मी पूजन करा, मंत्र जप करा, प्रार्थना करा आणि एक श्रीमंत, समृद्ध, ऐश्वर्य संपन्न व आरोग्य संपन्न, मनशांतीयुक्त जीवनाचा आनंद तुम्हाला प्राप्त होवो हीच सदिच्छा. लेखक आहेत सचिन मधुकर परांजपे. धन्यवाद.